नमस्कार मित्रांनो, आपल्या एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निम्न शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। जुलै पेड इन ऑगस्ट म्हणजेच ऑगस्ट महिन्यात मिळणाऱ्या जुलैच्या पगार आणि पेन्शनमध्ये कर्मचाऱ्यांना दोन मोठे लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे। हे दोन मोठे लाभ कोणते आहेत आणि यामुळे तुमच्या पगारात किती वाढ होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून शासकीय कर्मचाऱ्यांचे असेच अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। पहिला लाभ पहा मित्रांनो, वार्षिक वेतनवाढ। मित्रांनो, दरवर्षी जुलै महिन्यामध्ये सर्व पात्र राज्य सरकारी कर्मचारी आणि निम्न सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ लागू होत असते। ही वेतनवाढ साधारणपणे 3% असते। या वार्षिक वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढतो। बेसिक पे वाढल्यामुळे तुमच्या ग्रॉस पेमेंटमध्ये म्हणजे एकूण पगारामध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळते आणि हा वाढीव पगार तुम्हाला तुमच्या ऑगस्टच्या वेतनामध्ये जमा होऊन मिळणार आहे। दुसरा लाभ म्हणजे महागाई भत्ता वाढ। मित्रांनो, दुसरा अत्यंत महत्त्वाचा लाभ म्हणजे महागाई भत्ता वाढ। सध्या सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारक महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत। केंद्र सरकारने आधीच एप्रिल महिन्यामध्ये थकबाकीसह 2% डीए वाढ जाहीर केली आहे। सध्या महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील 2% महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे। हा निर्णय झाल्यास जानेवारी 2026 पासूनची महागाई भत्ता वाढ फरकासह म्हणजे थकबाकीसह ऑगस्टच्या पगारामध्ये किंवा पेन्शन मध्ये जमा होऊन मिळू शकते। यामुळे कर्मचाऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे। परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्या सोशल मीडियावर अनेक संदेश फिरत असतात। कोणत्याही माहितीवर थेट विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत शासन निर्णय, परिपत्रक किंवा आदेश तपासणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारकडून अंतिम GR प्रसिद्ध झाल्यानंतर या महागाई भत्त्याची अधिकृत अंमलबजावणी केली जाते। या संदर्भातील अधिकृत GR आणि परिपत्रक आल्यास त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की उपलब्ध करून देऊ। पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट सह। तोपर्यंत धन्यवाद।